माझं नाव नितीन गायकवाड आहे. मी राहणार हडपसरमध्ये. मला ॲक्च्युली कमरेचा मानेचा खूप दिवसापासून त्रास चालू होता. त्यानंतर मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं हडपसरमध्ये, पुण्यामध्येही, पण मला काही फरक जाणवला नाही. त्यानंतर माझ्या एक मित्रांनी मला विक्रम राजगुरू सर म्हणून आहेत हडपसरमध्ये, नोबल हॉस्पिटलच्या बॅक साईडला त्यांचं क्लिनिक आहे. तिथं त्यांनी मला नेलं. तर सरांनी चेकअप केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एक्सरसाइज तुमचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली मला उठताही येत नव्हतं, हालचाल करता येत नव्हती, चालता करता येत नव्हतं. तर सरांनी मला ॲक्च्युली 10 सेशन दिले फिजिओथेरपीचे. त्यात त्यांनी मला फिजिओथेरपी आणि ई-पॅड आणि EMT वगैरे काही त्यांचं EMPT काही मशीन वगैरे जे असतात ते करायला लावलं होतं. तर त्यानंतर 10 सेशनच्या ऐवजी ॲक्च्युली मला आहे ना 4-5 सेशननंतरच फरक पडला. एवढा फरक पडला की 5 सेशननंतरच मी ॲक्च्युली बाहेरगावी जायला लागलो होतो. पण सरांनी परत मला प्रेशर फोन करून सांगितलं की तुम्ही आता नीट झाल्यामुळे पुढे फिरायचं वगैरे नाही आहे, कंटिन्यू आपलं 1 महिनाभर ते करून घ्यायचं, 10 सेशन करून घ्यायचे ते, आणि त्याच्यानंतर घरी व्यायाम करायचा, 1-2 महिने घरी व्यायाम करायचा, जास्त काही हे करायचं. पण ॲक्च्युली मला सांगायचं एवढंच की फरक भरपूर पडला मला. आणि एक दुसरं आवर्जून सांगायची गोष्ट, साक्षी मॅडम म्हणून आहेत तिथं, त्या मॅडमनी माझं एवढी काळजी घेतली म्हणजे की काही सांगायची सोय नाही. ॲक्च्युली त्या मॅडमलाही मला एक आभार मानायचे, धन्यवाद मानायचं आहे की त्यांनी माझं ॲक्च्युली 5 सेशनमध्येच एवढं सगळं पूर्ण केलं की आज मी चालू शकतो, तुमचं मग बसलो आहे. ॲक्च्युली मी 2 मिनटंही खुर्ची बसू शकत नव्हतो, पण एवढं तुम्हाला सांगायला मी आता 2 तासही खुर्ची बसून बोलू शकतो. एवढं त्यांनी माझ्यात कॉन्फिडन्स आणला. बस मला अजून काय सांगायचं नाही. एवढंच सांगतो की राजगुरू सरांचं क्लिनिक हडपसरमध्ये आहे, तिथं आपल्यालाही कुणाला कुठं त्रास होत असेल तर अवश्य एक दिवस भेट द्या. साक्षी मॅडमलाही भेटायचंही तुम्हाला सांगतील. सरांचाही आवर्जून डिसिजन घ्या. सर खूप चांगले आहेत. ओके, थँक्यू.